नमस्ते. आज आपण वरईच्या तांदळापासून म्हणजेच भगर त्याच्यापासून भात बनवणार आहोत. पण हा उपवासासाठी भात नाही आहे, तर हा आपण नाश्त्यासाठी किंवा मग तुम्ही वन पॉट मील म्हणून पण बनवू शकता. अतिशय छान रेसिपी आहे. याच्यासाठी आपल्याला 1 वाटी वरईचे तांदूळ लागणार आहेत. तर ते व्यवस्थित स्वच्छ करून चाळून घ्यायचे, थोडेसे पाकडायचे, कारण कधी कधी याला मातीची राहाळ पण असते. आता पाणी घालून 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. थोडं शांत पाणी झालं की वर त्याच्या बऱ्यापैकी घाण साचते, तर ती पाणी तुम्ही काढून 1-2 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून याला भिजत ठेवायचं. तर इथे मी 1 कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. आता याला फक्त 5 मिनिटच भिजवायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर कुकरमध्ये तेल घ्यायचं, जिरे घालायचे, 2-3 हिरव्या मिरच्या त्याचं पोट कट करून टाकायचे, थोडेसे काजू घालायचे, शेंगदाणे घालायचे. आता ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. याच्यामध्ये आपण अतिशय सात्विक बनवतोय, कुठेही लसूण कांदा घातलेला नाही. आता 1/4 कप स्वीट कॉर्न, 1/4 कप गाजर आणि 1/4 कप चिरून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला दुधी भोपळा घातलेला आहे. तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता. आता मीडियम टू लो फ्लेमवर ह्या भाज्या व्यवस्थित 1-2 ते 3 मिनटं परतून घ्यायच्या. भाजीच्या अंदाजानुसार या स्टेजला तुम्ही इथे मीठ घालू शकता. आता वरईचे तांदूळ का खाल्ले पाहिजे, तर एकतर ग्लुटेन मुक्त असतात, कमी कॅलरीज असतात, याचा ग्लायसेमिक इंडेक्ससुद्धा कमी आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर आहेत. तर असं परतून झाल्यानंतर या सगळ्या भाज्यामध्ये आपण जी भिजत घातलेले तांदूळ होते त्याचं पाणी काढून टाकायचं आणि ते तांदूळ आता कुकरमध्ये मिक्स करायचे. वरीच्या तांदळाचे भरपूर फायदे आहेत. एकतर हा पचायला हलका असतो. तुम्ही अगदी छोट्या लहान बाळांना सुद्धा हा देऊ शकता. तर असा हा भात आपल्या नेहमीच्या वापरामध्ये यावा यासाठी ही रेसिपी आहे. आता तांदूळसुद्धा आपल्याला भाज्यांबरोबर 1-2 मिनटं भाजून घ्यायचे आणि जेवढे तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी घालायचं. म्हणजे मी ते 1 कप तांदूळ घेतला आहे, तर याच्यामध्ये मी 2 कप पाणी घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला अजून थोडं मीठ घालू शकता. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. उकळी फुटायला सुरू झाली की याच्यामध्ये 1 अर्धा चमचा तूप घालायचं, जेणेकरून आपला भात हा अगदी व्यवस्थित मऊ पण होईल आणि व्यवस्थित शिजला पण जाईल. आता याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. वरीचे तांदूळ खूप पटकन शिजतात. तुम्ही ह्या पातेल्यामध्ये पण वरच्यावर शिजवू शकता. कुकरमध्ये लावला तर तुम्हाला सतत त्याला हलवण्याची गरज पडत नाही. आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून बघाल तर तेवढ्या पाण्यामध्ये आपला हा तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि मस्त गरमागरम असा हा आपला भात तयार होतो. अतिशय पौष्टिक, अतिशय सात्विक आणि भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर भाज्या घातलेला असा हा भात तुम्ही मसाला ताक बनवून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा मग शेंगदाण्याची आमटी बनवून त्याच्याबरोबरही खाऊ शकता. ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, वरीचे तांदूळ फक्त उपवासालाच नाही तर इतर वेळीसुद्धा खाण्यामध्ये असू द्यात. तर असा हा गरमागरम भात बनवून ताकाबरोबर मिक्स करून एकदा नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.